ॲलोपॅथी म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपल्याला डॉक्टर्स जे आपल्यावर उपचार केले जातात, जे मेडिसिन्स दिले जातात आपल्या भौतिक शरीर फिजिकल बॉडीवरती. आम्ही ॲज अ हिलर जे काम करतो ते आम्ही ऊर्जा शरीरावरती, मग अशी जे मी सांगितलं आपल्या भौतिक शरीराच्या बाजूला जे ऊर्जा शरीरावरती आहे आणि त्याच्यावरती चक्र आहेत त्याच्यावरती आम्ही काम करतो. म्हणजे आम्ही ज्या ऊर्जा शरीरावरती काम करतो ते आम्ही सांगतो हे कॉम्प्लिमेंटरी आहे. तर जेव्हा तुमची ट्रीटमेंट चालू आहे आणि ती जो ट्रीटमेंट चालू आहे, जे मेडिकेशन चालू आहे त्याच्याबरोबर आपण जर हिलिंग केलं तर त्याचे रिझल्ट फास्ट येतात. डॉक्टर काय करतात, भौतिक शरीरावरती आपल्या फिजिकल बॉडीवरती काम करत आहेत आणि हिलर काय करतो, ऊर्जा शरीरावरती काम करतो. आता काय होतं, जेव्हा ऊर्जा शरीरावरती कशाचा परिणाम होतो, त्याचा परिणाम आपल्या भौतिक शरीरावरती फिजिकल बॉडीवरती होतो. मग जेव्हा दोन्ही एकत्र जेव्हा आपण हिलिंग करू ते रिझल्ट फास्ट येतात आणि रिकव्हरी फास्ट होते. नमस्कार, ज्ञान वार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव सुप्रिया आहे आणि आज आपण गप्पा मारणार आहोत प्राणिक हिलर आणि नॅचरोपॅथ ज्योतिका पवार यांच्याशी. ज्योतिका मॅम गेल्या 10 वर्षापासून प्राणिक हिलिंग आणि नॅचरोपॅथी प्रॅक्टिस करतायत. सर्व प्रकारच्या पेशंट बरोबर काम करण्याचा त्यांचा एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स आहे. एका साध्या तापापासून ते कॅन्सर पर्यंतच्या केसेस त्यांनी सक्सेसफुली हँडल केलेल्या आहेत. आपली 2 शरीरं असतात, एक स्थूल शरीर जे आपल्याला दिसतं आणि एक सूक्ष्म शरीर जे आपल्याला दिसत नाही, पण त्याचे इफेक्ट्स आपल्याला जाणवतात. तर हे स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीराचं काय नातं आहे आणि हे कसं काम करतं, हे सगळं काय असतं आणि हे आपल्याला जाणून घेण्याची काय गरज आहे, हे आपण आजच्या पॉडकास्टमध्ये फाइंड आउट करूया. तर हा पॉडकास्ट आहे एनर्जी हिलिंगचा पार्ट 1. खूप इंटरेस्टिंग पॉडकास्ट आहे, आपल्याला खूप काही शिकायला मिळेल, तर शेवटपर्यंत बघायला विसरू नका. नमस्कार, आमच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. माझा पहिला प्रश्न आहे, खूप बेसिक प्रश्न आहे. हिलिंग म्हणजे एक्झॅक्टली काय? हिलिंग म्हणजे काय, उपचार. आता हे उपचार कसे असतात की म्हणजे जर आपण ॲलोपॅथी डॉक्टरकडे गेलो तरी ते उपचार आहेत, किंवा होमिओपॅथी, आयुर्वेदिक, नॅचरोपॅथिस्ट, म्हणजे उपचार हे कोणतेही आपण जे घेतो हे उपचार आहेत. आणि आता याचबरोबर आता आपण नवीन मॉडॅलिटीज बघतो, वेगवेगळ्या आपण मॉडॅलिटीज ऐकतो आहे की त्याच्यात ऊर्जा शरीरावरती उपचार केले जातात. त्यात ऊर्जेचा वापर करून उपचार जे केले जातात त्याला आपण उपचार म्हटले जातात. हे उपचार म्हणजे एक साधं सोपं आहे, जे आपल्याला पूर्वीपासून माहिती आहेत. म्हणजे जे स्वतःची आई आजी जे घरीसुद्धा जे उपचार करायचे, म्हणजे हिलिंगचा अर्थ उपचार. आता तुम्ही म्हणालात की ऊर्जावरती, हे ऊर्जा म्हणजे काय? आता ऊर्जा म्हणजे काय, एनर्जी. आता तुम्हाला मी अगदी साध्या सोप्या भाषेत सांगते. आता तुम्हाला माझं हे शरीर दिसतं, हे आपलं भौतिक शरीर आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भौतिक शरीर हे दिसतं आपल्याला, आपण त्याला टच करू शकतो. पण ह्याच्याच बाजूला आपलं ऊर्जा शरीर असतं आणि ह्या ऊर्जा शरीरावरती आपण काय करतो, जी चक्र असतात आणि त्याच्यावरती जे उपचार करतो आपण, ते कशाचा वापर करून, ऊर्जेचा. आता ही ऊर्जा म्हणजे काय, आता ही जे आता आपण इकडे बघतो आहे ही सगळी इलेक्ट्रिसिटी आहे, ही सुद्धा ऊर्जा आहे. तर या ज्या प्राणा आहे, प्राणा पण एक ऊर्जा आहे, जे हवेतून मिळतो, आपल्याला जमिनीतून मिळतो, सूर्याकडून मिळतो. हा जो प्राण आहे ती ऊर्जा आहे. त्या ऊर्जेचा उपयोग करून जे हिलिंग केलं जातं त्याला आपण ऊर्जा उपचार असे म्हटले जातात, किंवा एनर्जी हिलिंग. आता तुम्ही चक्रांचं मेन्शन केलं, चक्राविषयी सांगितलं. हे चक्रच म्हणजे काय? आत्ता तुम्हाला ऊर्जा शरीर सांगितलं. आता जसं आपल्या ह्या भौतिक शरीरावरती आपले कसे डोळे आहेत, नाक, कान सगळं आहे, जसे आपले अवयव आहेत. हे जसे बाह्य अवयव आहेत तसेच आपल्याला लंग्स, लिव्हर हे आपल्याला आहेत. हे सर्वांना आपल्याला माहिती आहेत. यासाठी आपल्याला डॉक्टर होण्याची गरज नाही आहे. तर तसंच आपला जो ऊर्जा शरीर आहे, ऊर्जा शरीर म्हणजे आभामंडलावरती जे आपली चक्र असतात. आणि आपल्याला सर्वांना म्हणजे प्रत्येक भारतीयाला चक्र आहेत हे माहिती आहेत. नेमकी कुठे आहेत, काही हे जरी माहिती नसेल तर चक्र आहेत. तर चक्र कशी असतात, ही आपल्या शरीरावरती अशी असतात, म्हणजे ऊर्जा शरीरावरती. आता ही जी चक्र आहेत, जेव्हा आपल्याला योगामध्ये जातो तेव्हा आपल्याला कधी सांगतात 5 चक्र आहेत, मग आपण दुसऱ्या कुठल्या हिलिंग मॉडॅलिटीमध्ये जातो तिकडे काहीतरी वेगळे सांगतात. म्हणजे प्रत्येकजण आपल्याला वेगवेगळे नंबर सांगत असतात की हां आपल्याकडे 5 चक्र आहेत, 7 चक्र आहेत, पण आपल्याला मेजर 11 चक्र आहेत. आणि ह्या 11 चक्रांचा उपयोग करून ते हिलिंग दिलं जातं.
आता ही चक्र काय केली जातात, म्हणजे मी तुम्हाला त्यांचं कार्य कसं चालतं हे सुद्धा सांगते. ही जी चक्र अशी आहेत, ही चक्र आपल्या आतल्या जे अवयव आहेत त्यांच्याशी कनेक्टेड असतात. म्हणजे समजा आता माझं इथे हृदय आहे, तर ह्या हृदयाच्या वरती जे चक्र आहे ह्याला आपल्याला हार्ट चक्र म्हटलं, ते आपल्या हृदयाशी कनेक्टेड असतं. हे चक्र कशी फिरतात, अशी क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, म्हणजे घड्याळाच्या दिशेने आणि घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरत असतात. ह्यांचं काम काय असतं, बाहेरचा जो प्राण आहे, जी ऊर्जा आहे ती शोषून घ्यायची आणि आपल्या शरीराला द्यायची, आणि आतली जी दूषित ऊर्जा आहे जी ती बाहेर फेकून द्यायचं काम केलं जातं. अच्छा. हां, त्याच्यामुळे मग आपले आतले जे अवयव आहेत ते चांगल्या प्रकारे काम करू शकतात. या अगदी सोप्या भाषेमध्ये. तुम्ही आता आभा मंडळ म्हणून काहीतरी मेन्शन केलं, त्याचा काय अर्थ आहे? आभा मंडल म्हणजे आता आपण सर्वजण ऑरा म्हणतो. आपल्याला आता हा जरी इंग्लिश शब्द असेल तरी आपण प्रत्येकजण त्याच्याशी खूप फॅमिलीर आहोत. प्रत्येकजण म्हणतो ऑरा, म्हणजे आपल्याला त्या शरीराबद्दल किंवा ऑराबद्दल खूप माहिती असेलच असं नाही, पण ऑरा आहे हे सर्वांना माहिती आहे, ते आभा मंडळ आहे. आणि आता पूर्वी आपल्याला माहिती आहेत, आपल्याकडे माहिती आहेत देवांचे संतांचे फोटो असायचे, आणि आपल्या एवढ्या भागामध्ये असं एक White तेजस्वी असा एक हॅलो असायचा. आणि तेव्हा आपल्याला काय वाटायचं की हे फक्त संतान आणि देवाला असतं, आपल्याला नसतं असं, म्हणजे आपल्याला त्याची कल्पनाच नव्हती. पण आता आपल्याला हे माहिती आहे, हे प्रत्येक ज्याच्यामध्ये प्राण आहे, म्हणजे जो जीवित आहे, त्या प्रत्येकांना ऑरा असतो, आभामंडळ असतं. आणि ते फक्त एवढं नाही आहे, तर पूर्ण शरीरावरती, शरीराच्या भोवतीनी आपला ऑरा आहे. या ऑराबद्दल ऐकलेलं आहे, आभा मंडळबद्दल, पण ह्याचे काही प्रूफ्स आहेत का, काही मशीन्स आहेत ज्याने आपण हे बघू शकतो? आता काय माहीत आहे, एक किर्लियन फोटोग्राफी आपण ऐकली असेल तुम्ही, किर्लियन कॅमेरा ऐकला असेल. त्यामध्ये काय होतं, हे रशियन सायंटिस्ट आहेत, त्यांनी याच्यावर रिसर्च केलं आणि त्यांनी एक कॅमेरा असा तयार केला, जसं आपल्याकडे पूर्वी कोडॅक कॅमेरा असायचा आणि आपल्या मग फिजिकल बॉडीचा फोटो. आता आपण प्रत्येकजण मोबाईलवरती आपला फोटो काढतो. मग आता आपल्याला जो फोटो काढतो तो आपल्या भौतिक शरीराचा येतो. आणि आत्ता आपल्याला कसं म्हटलं ना, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, असं जे म्हटलं जातं, तर आपल्याला प्रत्येक गोष्टीचा प्रूफ लागतो. म्हणजे कसं, आता हे ऊर्जा शरीर, आता ऊर्जा शरीर खरंच आहे का? ज्यांना दैवी शक्ती आहे, म्हणजे क्लेरोव्हन्सी आहे, त्यांना ते समजतं. पण आपण प्रत्येकजण क्लेरोव्हंट नाही आहे, तर ते किर्लियन फोटोग्राफीनी जर आपण फोटो काढला तर आपला आभामंडळाचा फोटो निघू शकतो. आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह केलेलं. आता ह्याच्यात जसं पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं, ऑराचा जो फोटो काढतो किर्लियन फोटोग्राफी असतो. आपल्या मेरिडियन्सचं सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, नाडी, मेरिडियन्स म्हणजे नाडी. तर नाडी परीक्षण केलं जातं. मग खरंच नाडी आहेत का आपल्या शरीरावरती, आणि त्यांचा उपयोग का आहे, त्यांचं कार्य कसं चालतं हे बघितलं जातं. मग आता आपल्याला सायंटिफिकली प्रूव्ह केलं जातं, तर त्याचासुद्धा फोटो काढला जातो. त्याच्याशिवाय आपल्याकडे बायोवेल मशीन आहे, आणि त्या बायोवेल मशीनमध्ये जर काय तुम्ही म्हणजे तुमचे सगळी चक्र, तुमचा ऑरासुद्धा चेक करू शकता. म्हणजे प्रत्येक गोष्ट जसं पिनपॉईंट केलं जातं त्याच्यामध्ये. काही प्रॉब्लेम असेल तर, काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला असं जरी चेक करायचं असेल तरीसुद्धा त्या बायोवेल मशीनमध्ये तुम्ही चेक करू शकता. म्हणजे जसं आपण ब्लड रिपोर्ट काढतो, युरिन रिपोर्ट काढतो, तर तसंच तुम्ही बायोवेल मशीनमध्ये तुमच्या चक्र, तुमची प्रत्येक ऑर्गन, मेरिडियन्स, ह्याचा सगळ्याचे डिटेल्स येतात. आणि त्याचा जसे आपले ब्लड रिपोर्ट्स येतात तसं त्याचे आपल्याला रिपोर्ट्स येतात आपल्याकडे, आणि तुम्ही ते चेक करू शकता. हे रिपोर्ट्स किती ऑथेंटिक आहेत? प्रत्येकजण डॉक्टर नाही आहे किंवा पॅथॉलॉजिस्ट नाही आहे. जेव्हा ब्लडचे रिपोर्ट्स येतात तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, बरोबर. तर तसंच आता ह्याच्यात आपण जेव्हा त्याच्या आपला एखादा बोट त्याच्यामध्ये अंगठा असा घालायला लावतात आणि ते पूर्ण रिपोर्ट्स घेतले जातात. तर ते रिपोर्ट्स जेव्हा येतात तर त्याच्यावर आपण सायंटिफिकली प्रूव्ह झालेला आहे ना, आणि आत्ता आपल्याला असं आहे की जे सायंटिफिकली प्रूव्ह झालं त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो. आता कसं आहे ना, मानला तर देव नाही तर धोंडा, असं आपण जे म्हणतो. तर आता तुम्हाला प्रत्येक गोष्टींवरती विश्वास आपल्याला ठेवावा लागतो. जसं ब्लड रिपोर्ट्स आपण असं म्हणू शकतो फेक पण असू शकतात, पण ब्लड रिपोर्ट्सवरती आपण विश्वास ठेवतो आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर उपचार केले जातात. तर तसेच ह्याच्यावरसुद्धा आपल्याला विश्वास ठेवायला लागेल, आणि हे ऑथेंटिकच आहे. हे म्हणजे फिजिकल आजार दाखवतात का? फिजिकल आजारसुद्धा, कारण त्याच्यात तुम्हाला
आता ह्याच्यामध्ये बायोवेल मशीनमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये ऑर्गन्सचे सुद्धा डिटेल्स येतात. अच्छा. तर मग त्याच्यात तुम्हाला ऑर्गन्स कसे आहेत काय हे समजू शकतं. तर जसं आपण आता ब्लड रिपोर्ट्स बघितले, आपला हिमोग्लोबिन कमी आहे तर मग आपण म्हणतो आपण ॲनिमिक आहोत आणि मग आपली औषधं चालू होतात. तर त्याप्रमाणे आपण त्याच्यावर उपचार करू शकतो. आता तुम्ही हे क्लॅरवायन्सचं म्हटलं की आपल्याला ते दिसू शकतं जे नाही आहे, हं. हे सायकोलॉजिकल किती आहे? नाही, हे सायकॉलॉजिकल नाही आहे. हे ॲक्च्युली आपण म्हणतो क्लेरोव्हन्सी ही म्हणजे तुमच्या म्हणण्याचा असा अर्थ असू शकतो की जे सायकॉलॉजी ज्यांना सायकॅट्रिक्स जे प्रॉब्लेम्स असतात Exactly. की हॅल्युसिनेशन, ते आणि हे खूप वेगळे आहेत. दोन्ही वेगळे आहेत, टोटली डिफरंट आहेत. ते हॅल्युसिनेशन आपण म्हणतो, ह्याच्यामध्ये तुम्हाला बाकीच्या गोष्टी ज्या दिसू शकतात जे तुमच्या इच्छेने तुम्ही बघू शकता. ओके. आणि हे कधी गॉड गिफ्ट असतं किंवा मग आपल्याला त्या जसं जसं आपली स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट होते तशी ती आपली क्लेरोव्हन्सीसुद्धा डेव्हलप होते. आता ॲलोपॅथी आणि तुम्ही जे एनर्जी हिलिंग करता त्याच्यामध्ये काय फरक आहे? ॲलोपॅथी म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपल्याला डॉक्टर्स जे आपल्यावर उपचार केले जातात, जे मेडिसिन्स दिले जातात आपल्या भौतिक शरीर फिजिकल बॉडीवरती. म्हणजे आपण जर ताप आला म्हणून डॉक्टरांकडे जातो तेव्हा आपल्याला डॉक्टर थर्मामीटरने बघतात की आपण असं जरी बघितलं तर ताप येतो आणि मग ते आपल्या भौतिक शरीरावरती काम केलं जातं. आम्ही ॲज अ हिलर जे काम करतो ते आम्ही ऊर्जा शरीरावरती, मग अशी जे मी सांगितलं आपल्या भौतिक शरीराच्या बाजूला जी ऊर्जा शरीरावरती आहे आणि त्याच्यावरती चक्र आहेत त्याच्यावरती आम्ही काम करतो. आणि हे दोन्ही म्हणजे आम्ही ज्या ऊर्जा शरीरावरती काम करतो ते आम्ही सांगतो हे कॉम्प्लिमेंटरी आहे. अच्छा. हां, कारण काय होतं जेव्हा तुमची ट्रीटमेंट चालू आहे, म्हणजे समजा आता एखाद्याचं डोकं दुखत असेल तर त्याची ट्रीटमेंट चालू आहे किंवा मायग्रेन असेल त्याची ट्रीटमेंट चालू आहे आणि ती जेव्हा ट्रीटमेंट चालू आहे, जे मेडिकेशन चालू आहे त्याच्याबरोबर आपण जर हिलिंग केलं तर त्याचे रिझल्ट फास्ट येतात. तर कसे म्हणजे बघा, आता डॉक्टर काय करतात भौतिक शरीरावरती आपल्या फिजिकल बॉडीवरती काम करतात आणि हिलर काय करतो ऊर्जा शरीरावरती काम करतो. आणि असं सांगितलं जातं की ऊर्जा शरीर आणि आपलं फिजिकल बॉडी हे दोन्ही एक दुसऱ्याशी कनेक्टेड आहेत, इंटरकनेक्टेड. अच्छा. हे आता काय होतं जेव्हा ऊर्जा शरीरावरती कशाचा परिणाम होतो, त्याचा परिणाम आपल्या भौतिक शरीरावरती फिजिकल बॉडीवरती होतो आणि फिजिकल बॉडीवरती ज्याचा परिणाम होतो त्याचा ऊर्जा शरीरावरती होतो. म्हणजे जर एका शरीराला हील केलं की दुसरं शरीर हील होतं, एका शरीरावरती इजा झाली की दुसऱ्या शरीराला इजा होणार. मग जेव्हा दोन्ही एकत्र जेव्हा आपण हिलिंग करू ते रिझल्ट फास्ट येतात आणि रिकव्हरी फास्ट होते. या हिशोबाने तर फॉर एक्झाम्पल काही लोक असतात जी इमोशनल असतात भरपूर, तर आपले जर इमोशन्स जे आहेत ते जर नेगेटिव्ह झालं तर आपल्या शरीरावरती परिणाम होतो आणि पॉझिटिव्ह झाले हो. तर त्या हिशोबाने आपल्या शरीरावरती परिणाम परिणाम होतो. ह्या दोघांचं जे इंटरकनेक्शन तुम्ही आता म्हणालात ते तसं काहीतरी आहे ना बेसिकली. हां, मी ह्याच्यावर इमोशनशी बोलले नव्हते. मी काय म्हणाले की दोन्ही शरीर जे ऊर्जा शरीर आणि फिजिकल बॉडी, एनर्जी बॉडी आणि फिजिकल बॉडी इंटरकनेक्टेड आहेत. आणि तुम्ही जे इमोशन्स म्हणतात, आता इमोशन्स किंवा आपले थॉट फॉर्म्स पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ह्याचा इम्पॅक्ट आपल्या बॉडीवरती होतोच. म्हणजे तो फिजिकल बॉडीवरती होणार, एनर्जी बॉडीवरती सुद्धा त्याचा होणार. म्हणजे सिम्पल एक्झाम्पल बघा, आपलं ब्लड प्रेशर वाढतं कधी वाढतं की आपला स्ट्रेस वाढतो. हां, किंवा आपल्याला खूप टेन्शन आलं म्हणजे निगेटिव्ह इमोशन्स, निगेटिव्ह थॉट फॉर्म्स आहेत म्हणून मग ब्लड प्रेशर वाढलं. आणि ब्लड प्रेशरचा परिणाम हा आपला फिजिकल बॉडीवरती होतो, तसाच एनर्जी बॉडीवरती सुद्धा होतो. तर एनर्जी बॉडी एक तिसरी गोष्ट आहे. इमोशनल बॉडी, फिजिकल बॉडी आणि एनर्जी बॉडी अशा तीन आहेत की काय? नाही, फिजिकल बॉडी आणि एनर्जी बॉडी. ओके. हे फिजिकल बॉडी हे व्हिजिबल फिजिकल बॉडी आहे आणि जेव्हा एनर्जी बॉडी म्हणतो तेव्हा इनव्हिजिबल फिजिकल बॉडी आहे. तर एनर्जी बॉडीमध्ये कुठल्या गोष्टी असतात? एनर्जी बॉडीवरती चक्र आहेत आणि ह्या चक्रांमध्ये जसं मगाशी मी म्हणाले की ही चक्रच आपल्या अवयवांशी कनेक्टेड आहेत. आणि आपल्याला सर्वांना एक गोष्ट माहिती असते, आपलं शरीर स्वतःला ठीक करत असतं. पण हे जेव्हा चक्रांमध्ये काही गोष्टी अशा अडकल्या जातात किंवा काही ऊर्जा असतात त्याच्यामुळे चक्राचं फंक्शनिंग होत नाही व्यवस्थित. मग तेव्हा काय केलं जातं की जे हिलर आहेत त्याच्यातून हे जे दूषित ऊर्जा आहे ती काढून टाकली जाते. आता आम्ही जे ऊर्जा शरीरावरती हिलिंग केलं जातं त्याच्यात 2 प्रिन्सिपल आहेत, क्लेन्झिंग अँड एनर्जायझिंग. जेव्हा आम्ही क्लेन्झिंग करतो तर दूषित ऊर्जा त्यातून काढून टाकली जाते आणि बाहेरचा प्राणा, सराउंडिंग प्राणा घेऊन त्याला ते एनर्जी दिली जाते. मग त्याचं फंक्शनिंग व्यवस्थित होतं.
मग आता तुम्ही जसं म्हणालात की हे कोणते कोणते आजार, जसं तुम्ही फिजिकल एलिमेंट्स म्हणालात, सायकॉलॉजिकल आहेत किंवा काही रिलेशन रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत, फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, कोणतेही प्रॉब्लेम्स असतील तरी तुम्ही ऊर्जा शरीरावरती काम करून त्याच्यातून तुम्हाला रिझल्ट्स हे चांगले मिळू शकतात. किती फास्ट रिझल्ट्स मिळतात? हे डिपेंड्स करतं. म्हणजे समजा आता आपल्याला जरी आपण डॉक्टरांकडे गेलो तर आपण आत्ता सर्दी झाली आहे लगेच गेलं आपल्याला लगेच बरं वाटतं. पण बघा आपल्याला सायनस असेल तर थोडासा वेळ लागणार. म्हणजे साधी डोकेदुखी आहे लगेच होणार, मायग्रेन असेल तर वेळ लागतो. तसंच एनर्जी बॉडीवरचे सुद्धा आजारांवरती असतं की तो किती वर्षापासूनचा आजार आहे किंवा काय आहेत त्याच्या पाठीमागे कारणं, त्या कारणांवरती डिपेंड करतं की ह्याची रिकव्हरी किती फास्ट होऊ शकते. आणि दुसरी ह्याच्यात अजून एक गोष्ट आहे की जो सब्जेक्ट आहे किंवा जो पेशंट आहे तो किती रिसेप्टिव्ह आहे, त्याचा किती विश्वास आहे याच्यावरती. मग त्याप्रमाणे रिझल्टसुद्धा अवलंबून असतात. म्हणजे हीलर आपलं काम करत असतो पण सब्जेक्ट किंवा पेशंटलासुद्धा तेवढंच रिसेप्टिव्ह असणं खूप गरजेचं असतं. किती सिव्हिअर प्रॉब्लेम नंतर हे रिव्हर्सिबल आहे? हां, रिव्हर्सिबल म्हणजे आता आपण म्हणतो आता डायबेटीस आहे, ज्यांचा डायबेटीस खूप वाढला आहे की फास्टिंग शुगर 300 वगैरे अशी जाते, कधी खूप जातात, चक्कर येतात की खूप होतात. पण त्यांनी जर हिलिंग घेतलं, व्यवस्थित चालू केलं, त्याच्याबरोबर प्रॉपर डाएट, वॉक, मेडिसिन्स सगळे जर व्यवस्थित असतील तर त्याच्याबरोबर हळूहळू त्याच्यावर रिव्हर्सिबल होऊ शकतात. म्हणजे आता एकदम 300ची शुगर नॉर्मलला येऊ शकत नाही. आपण डॉक्टरांच्या मेडिसिन्सने सुद्धा तेवढं शक्य होत शकत नाही. पण आपण हळूहळू त्या गोष्टींवरती काम केलं की हे रिव्हर्सिबल होऊ शकतं. ह्या ज्या गोळ्या आहेत ना ज्या डॉक्टर देतात स्पेशली थायरॉइडवरती आणि BP आणि आता तुम्ही काय म्हणाल डायबिटीस, ह्याच्या 3-4 गोळ्या आहेत ज्या डिझीज पण नाही बोलू शकत, ज्या जनरली आफ्टर अ सर्टन एज एका वयानंतर सगळे घेतातच हो बाय डिफॉल्ट. तर ह्या ज्या गोळ्या घेण्याची जी रोजची जी प्रोसेस आहे ती त्या गोळ्या थांबू शकतात का किंवा कमी होऊ शकतात का? हां, कमी होऊ शकतात. आता बघा थांबवू शकत नाही आपण कोणती गोष्ट, हे डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण थांबवू शकतो. ॲज अ हीलर आपण एकदम कुणाच्या गोळ्या थांबवू शकत नाही किंवा डॉक्टरसुद्धा तुम्ही बघितलं असेल कधी गोळीचं जे प्रमाण आहे ना, म्हणजे जर आता समजा 150 मिलीग्रॅमची गोळी आहे तर डॉक्टर एकदम तुम्हाला 50 ग्रॅमवरती नाही आणत, ते हळूहळू आणतात. म्हणजे आपल्या ज्या शरीराला जी सवय झालेली आहे त्याप्रमाणे हळूहळू त्याचे डोसेज कमी केले जातात. पण आपण जर काय व्यवस्थित आपली लाईफस्टाईल वगैरे चेंज केली, आणि आता आपल्याला माहिती आहे आत्ताची जी आपली लाईफस्टाईल आहे ती खूप स्ट्रेसफुल आहे, आपण खूप बिझी शेड्यूल असतं आणि त्याच्यामुळेच हे आजार असे बळावतात. जर आपण रेग्युलरली म्हणजे वॉक केला, एक्सरसाइज आपल्या ज्या चालू असतात त्या केल्या, तुम्ही योगा करा, कोणते एक्सरसाइज करा त्या करू शकतात, मेडिटेशन्स करू शकतात. किंवा आता तुम्ही बघा खाण्यापिण्याची सुद्धा आपलं ना खूप म्हणजे खाणंपिणं आपलं सगळं खूप बदलून गेलेलं आहे. आणि ते जर आपण प्रॉपर डाएट ठेवलं तर आपल्याला ह्या गोष्टींचा विचार करायची गरजच नाही पडणार. पण मॅम ह्यामध्ये हिलिंगचा काय रोल आहे? हां, आता बघा एनर्जी हिलिंग. आता मी जे म्हणते की आता हे जे प्रॉपर डाएट्स तुम्हाला सांगितलं की हे आपली लाईव्हलीहूड खूप चांगली पाहिजेत, त्याच्याचबरोबर हिलिंग जेव्हा करतो, आता ह्या चक्रांमध्ये ऑलरेडी डिझीज एनर्जी आहे. हां, जी आधीपासून आपण समजा आता डायबिटीस कुणाला आहे त्याच्यात ऑलरेडी त्या चक्रांमध्ये ती एनर्जी आहे, तर ती तर काढून टाकणं गरजेचं आहे ना इथली. म्हणजे हे क्लेन्झिंग झालं पाहिजेत. मग आता ही जर आपण ती ऊर्जा काढून टाकली, जी दूषित ऊर्जा आहे, म्हणजे काय होईल, ते चक्राचं फंक्शनिंग व्यवस्थित होईल. म्हणजे इकडे आपण काय करतो, आपलं डाएट, आपले एक्सरसाइज, मेडिटेशन सगळं चांगलं इम्प्रूव्ह करतो, त्याच्याचबरोबर हिलिंग घेतलं तर दोन्हींचे रिझल्ट्स खूप चांगले मिळतात. आणि त्याच्यावर मेडिसिन्स चालू आहेत. मग डॉक्टर काय करतील, आता बघा आपल्याला कधीही डॉक्टर काय सांगतात, मेडिटेशन सुरू करता. का डॉक्टर आपल्याला मेडिटेशन सुरू करायला सांगतात? कारण डॉक्टर्सनासुद्धा माहिती आहे कोणताही फिजिकल एलिमेंट जो आहे तो सायकॉलॉजिकल एलिमेंटमुळे झालेला आहे. मग अशी जसं मी तुम्हाला सांगितलं ब्लड प्रेशरचं उदाहरण दिलं, ब्लड प्रेशर वाढतं हे फिजिकल एलिमेंट आहे, कारण शारीरिक आजार आहे. कशामुळे होतो? सायकॉलॉजिकल, मानसिक आजार वाढल्यामुळे शारीरिक आजार वाढतो. मग आपण ह्या जर गोष्टी व्यवस्थित प्रॉपरली हँडल केल्या आणि त्याच्याबरोबर हिलिंग प्रॉपरली घेतलं तर आपल्याला रिझल्ट खूप चांगले मिळतात. मॅम, मग आपली ॲलोपॅथी आणि एनर्जी हिलिंग हे दोन्ही एकत्र कसं काम करतं? आता
आपण ॲलोपॅथी जे म्हणालो मगाशी सुद्धा आपण की ॲलोपॅथीचे जे मेडिसिन्स दिले जातात की जे काही ट्रीटमेंट दिली जाते ती आपली फिजिकल बॉडीवरती दिली जाते, म्हणजे भौतिक शरीर. म्हणजे ताप आला की आपल्याला मेडिसिन्स जे दिलं जातं ते ताप बरा होण्यासाठी भौतिक शरीरावरती दिलं जातं. आणि जे आम्ही हिलिंग देतो ते ऊर्जा शरीरावरती, एनर्जी बॉडीवरती दिलं जातं. ओके. आणि हे दोन्ही शरीर म्हणजे जसं आत्ता हे व्हिजिबल फिजिकल बॉडी आहे मी जी दिसते तुम्हाला, माझ्या एक्झॅक्टली बाजूला ऊर्जा शरीर आहे. म्हणजे कसं एका बाजूला असे बाजूला आहेत ते. मग आता हे दोन्ही शरीर एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहेत. ॲलोपॅथीमध्ये आपण जेव्हा उपचार केले जातात तेव्हा आपल्या फिजिकल बॉडीवरचे म्हणजे ह्या भौतिक शरीरावरती केले जातात. म्हणजे आपल्याला ज्या फिजिकल एलिमेंट्स होतात, ताप आला की जे औषधं दिली जातात ते फिजिकल बॉडीवरती. आणि आम्ही हिलर ऊर्जा शरीरावरती काम करतो. आता हे दोन्ही कसे आहेत, हे दोन्ही शरीर, हे जे माझं दिसतं आहे फिजिकल बॉडी दिसते, जे अगदी जवळच इथे ऊर्जा शरीर आहे, एनर्जी बॉडी. आणि हे दोन्ही शरीरं एकमेकांशी कनेक्टेड आहेत. म्हणजे काय होतं की जेव्हा आपण ऊर्जा शरीरावरती काम करतो, एनर्जी बॉडीला हील करतो, तर आपलं फिजिकल बॉडीसुद्धा हील होते. आणि जेव्हा फिजिकल बॉडीला हील केलं जातं तेव्हा एनर्जी बॉडीसुद्धा हील होते. किंवा एखाद्यावरती म्हणजे आता एनर्जी बॉडीवरती काही झालं म्हणजे त्याच्यावरती काही आजार आले किंवा काय, तर फिजिकल बॉडीवरती पण येणार आहेत. त्याच्यामुळे हे दोन्ही इंटरकनेक्टेड आहेत. मग जेव्हा तर डॉक्टर काय करणार, डॉक्टर आपल्या फिजिकल बॉडीवरती काम करणार. ते आपल्याला शरीरावरती जे काही ट्रीटमेंट दिली जाते ती शरीरावरती दिली जाते. आणि आपण म्हणजे जे आम्ही हिलर आहोत ते ऊर्जा शरीरावरती केले जातात. म्हणजे एखाद्या पेशंटला एकत्रितपणे जेव्हा आपण एक ॲलोपॅथी ट्रीटमेंट किंवा होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिक जेव्हा दिली जाते आणि इकडे ऊर्जा शरीरावरती उपचार हे हिलर केले जातात, तेव्हा त्याचे रिझल्ट खूप फास्ट मिळतात. कारण दोन्ही शरीरं कशी एकमेकांशी कनेक्टेड आहेत आणि दोन्ही शरीरांवरती जेव्हा आपण उपाय करतो, उपचार केले जातात, तेव्हा त्याचा रिझल्ट खूप छान होतो. म्हणजे बघा आता तुम्हाला हे दोन्ही शरीरं कशी एकमेकांशी कनेक्टेड आहेत हे एक उदाहरण देऊन सांगते. तुम्हाला माहिती आहे आपल्याला जेव्हा ताप येतो आपल्याला असं वाटतं, तुम्ही कसं म्हणता, मला ताप आल्यासारखं वाटतं आहे. आणि तुम्ही असं हात लावून बघितलात, अरे ताप तर नाही आहे, पण आपल्याला असं मला वाटतं की ताप मला येणार आहे. म्हणजेच काय, तो ताप जो आहे तो ऊर्जा शरीरावरती आला आहे, अजून तो फिजिकलाइज नाही झाला आहे, म्हणजे आपल्या भौतिक शरीरावरती नाही आला आहे. त्याच्यामुळे आपण हात लावला किंवा थर्मामीटर लावलं तरी तो आपल्याला दिसणार नाही. पण तुम्ही बघितला, सकाळी तुम्हाला वाटलं की मला ताप येईल असं वाटतं आहे आणि रात्री खरंच तुम्ही बघेल तर तुमचं अंग तापलेलं असतं. म्हणजेच काय, तो तिकडून ऊर्जा शरीरावरतून तो इकडे फिजिकलाइज झालेला आहे. हे त्याचं एक आपल्याला उदाहरण आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण नेहमीच्या आपल्या ज्या दिनचर्येमधून ही आपण काही उदाहरणं अशी बघू शकतो. आता मगाशी मी एक जे सांगितलं की आपलं शरीर स्वतःला ठीक करतं. म्हणजे कसं करतं, आपल्याला साधा इथे कट येतो भाजी कापताना किंवा काही, तर आपण लगेच काही डॉक्टरकडे जात नाही ना, आपण काय करतो, थोडा वेळ घेतो, म्हणजे आपलं शरीर आपोआप ठीक होतं. मग मी काय सांगितलं की शरीर, आपले जे चक्र आहेत हे चक्रांमध्ये, ही चक्रच काय करत असतात, आपल्या इंटरनल ऑर्गनशी कनेक्टेड आहेत. मग ही कशी कामं करतात, अशी ती फिरत असतात आणि बाहेरचा प्राण ॲब्झॉर्ब करतात, आतली जे टॉक्झिन्स आहेत, युज्डअप एनर्जी ती बाहेर फेकत असतात. मग आत्ता जर काय आपल्याला त्या शरीरामध्ये, ह्या चक्रांमध्ये काही दूषित ऊर्जा अडकली तर हे फिरणार का चक्र? नाही. जसं आपल्या गाडीचं चाक कसं, काही कचरा अडकला की नाही फिरत आहे ना. मग आपण हिलर म्हणून काय केलं तर ह्याच्यातला चक्राकडून फेकला जातो. मग हे चांगल्या प्रकारे काम केलं जातं आणि आपलं शरीर ठीक होतं. मग आता हिलर म्हणून आपण काय करतो ना, फक्त हे आपलं काम काय आहे की तो रेट जो आहे तो ॲक्सेलरेट करण्याचं काम केलं जातं. म्हणजे आपलं बरं होण्याचा जो वेग आहे तो वाढवण्याचं काम आपण करतो, कारण त्या चक्रांमधली दूषित ऊर्जा काढून टाकतो. ओके. हे सिम्पल असं हे टेक्निक आहे. तुम्ही ॲज अ हीलर नॉर्मल ॲलोपॅथी डॉक्टरांबरोबर इन कोऑर्डिनेशन काम करता का? आत्ता मी प्रत्यक्षात असं काम करत नाही, पण जेव्हा आपण पेशंट येतो, आता हा पेशंट जेव्हा येतो ना तेव्हा तो ऑलरेडी ट्रीटमेंट चालू असते, किंवा जरी त्याची ट्रीटमेंट चालू नसेल तर आम्ही काय सांगतो की आता समजा आता आपल्याकडे एक पेशंट आला डायबेटीस,
तर आता मी काय सांगणार, आमच्याकडून उपचार तरी घ्यायचेच आहेत, पण तुम्हाला डॉक्टरांबरोबर सुद्धा काम करायचं आहे, कारण ते डॉक्टर तुमच्या कशावर काम करणार आहेत, फिजिकल बॉडीवरती. आता आपल्याला माहिती आहे पॅनक्रियाजवरती, कारण इन्सुलिनचं प्रमाण कमी जास्त झालं की डायबेटीसचं, शुगरचं, आपल्या ब्लड शुगरची लेवल कमी जास्त होते. हे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं. आजकाल आपण म्हणतो म्हणजे शुगर वाढली आहे किंवा शुगर कमी झाली आहे. मग आता काय करतो, आता आम्ही डॉक्टर काय करणार, पॅनक्रियाजमधली इन्शुलिनचं प्रमाण ते नॉर्मल ठेवण्यासाठी प्रयत्न करणार औषधं देऊन. आणि आम्ही काय करणार, आम्ही बघणार की त्या ज्या पॅनक्रियाज आहेत त्याच्या ऊर्जा शरीरावरती काय झालेलं आहे आणि हा आजार होण्यासाठी काय कारण होतं. म्हणजे आपण म्हणतो की आपले काही इमोशन्स, काही थॉट फॉर्म्स आहेत, त्याच्यामुळे काय होतं, आपल्या शरीरावरती परिणाम होतो. मगाशी मी ब्लड प्रेशरचं उदाहरण दिलं. तसंच डायबेटीससुद्धा होण्यासाठी काही सायकॉलॉजिकल कंडिशन्स आहेत, त्या आपल्या शरीरावरती काम करत असतात. म्हणजे नकारात्मक सतत विचार केल्यामुळे किंवा नकारात्मक भावना सतत असल्यामुळे त्याचा आपल्या शरीरावरती परिणाम होतो. आणि या चक्रांवरती ती सगळे तेच असतात. म्हणजे जसं आपल्या फिजिकल बॉडीवरती जशी चक्र काम करतात, तसं आपल्या सायकॉलॉजिकल कंडिशन्सवरती सुद्धा काम करतात. मग आम्ही आता काय करणार, डायबेटीस हा होण्यापाठीमागे काही सायकॉलॉजिकल कंडिशन्स आहेत का, मग त्याच्यावरती सुद्धा आम्ही काम करतो. म्हणजे आम्ही फिजिकल लेवलला सुद्धा ज्या ते पॅनक्रियाजवरती ते सुद्धा काम करतो आणि सायकॉलॉजिकली काय आहे त्याच्यावर सुद्धा काम केलं जातं. आणि मग आजार कसा लवकरात लवकर बरं होण्यासाठी मदत होते. मग तर हा होता आमचे एक्सपर्ट ज्योतिका पवार आणि एनर्जी हिलिंगचा भाग 1. आमचा हा पॉडकास्ट जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर शेअर करा. तुम्हाला काय आवडलं, काय नाही आवडलं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. तुमचा कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक आम्हाला आमचा पॉडकास्ट इम्प्रूव्ह करायला आणि बेटर करायला मदत करतो. त्यामुळे तुमचा फीडबॅक आम्हाला द्यायला विसरू नका. आमचे इतरही पॉडकास्ट चेकआउट करा आणि हो, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच इंटरेस्टिंग गेस्ट बरोबर पुढच्या वेळेस. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.